जय जय रघुवीर समर्थ. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आपण पाहत आहोत. सूक्ष्म विवरण. भक्तिपंथ मानवाला आचरायचा आहे. त्यासाठी माणसाला उपदेश न करता त्यांनी त्या माणसाच्या मनाला उपदेश केलेला आहे आणि त्याप्रमाणे हळूहळू एक एक कडी आपल्यासमोर उलगडली जात आहे. मनाचे श्लोक क्रमांक 11 मध्ये काय म्हटलं आहे? जनी सर्व सुखे असा कोण आहे, विचारे मना तोच शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगडे प्राप्त झाले. श्रीराम. पूर्वसंचित आणि भोग यांचा अन्योन्य संबंध कसा आहे हे या श्लोकामधून समर्थांनी उलगडून सांगितले आहे. आम्हाला अनेक प्रकारचे सुख आणि दुःख आपण भोगत असतो. याला आपण भोग असं म्हणतो. ॲक्च्युअल भोग हा शब्दसुद्धा योग्य नाही आहे, परंतु आपल्यासाठी भोग एवढंच अभिप्रेत आपण ठेवूया. तो पूर्वसंचित म्हणजे काय की पूर्वी आम्ही केलेली कर्म. जर मी खोटं बोललो असेल तर ते पूर्वकर्म झालं, ती घटना घडून गेली, पण त्याचे भोग शिल्लक आहेत. ते पुढे केव्हा तरी येणार आहेत हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे होतं काय की हे विचारे मना तूची शोधून पाहे, ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे. सुख, सर्वोत्तम सुख प्राप्त झालेला असा कोण आहे या संपूर्ण जगामध्ये? हे मना, विचारी मना. मनाला विचारी मना असं म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणे विचारे मना असंही म्हटलं आहे. विचारे मना तूची शोधून पाहे म्हणजे हे मना तू तुझंच शोधून पहा. तू बऱ्याच गोष्टी शोधतोस, त्याचप्रमाणे हे सुद्धा सर्वोच्च सुख कोणाला मिळालेलं आहे हे तू शोधून पहा. तुला असं आढळेल की या संपूर्ण मानवसृष्टीमध्ये एकही मनुष्य सुखी नाही आहे. सुखाच्या शोधामध्ये तो जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रकारची कर्म करीत असतो. त्यामध्ये पापकर्मसुद्धा आहेत, पुण्यकर्मसुद्धा आहेत आणि त्या सर्व कर्मांच्या फळासाठी, पूर्वसंचितांसाठी, पूर्वी केलेल्या फळांच्या भोगांसाठी त्याचं फळ मिळावं म्हणून तू जगतोस. आणि त्यातून फळ मिळालं की ते चांगलं असेल तर पुन्हा नवीन फळ प्राप्त करण्यासाठी म्हणजे सुख शोधण्यासाठी अजून नवीन कर्म करायला उद्युक्त होतोस. चुकीचं फळ मिळालं तर ते चांगलं कसं होईल यासाठी पुन्हा कर्म करतोस आणि पुन्हा नवीन कर्मफळ उत्पन्न होतं. अशी कर्मफलांची शृंखला तयार होते. आणि म्हणून हे मना, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. माणसा तू शोधू नकोस. तुला प्राप्त झालेलं मन जे आहे ना त्या कामाला लाव. कोण आहे संपूर्ण मानवसृष्टीमध्ये असा? मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आणि ह्याप्रमाणे समर्थांनी फार मोलाचा उपदेश आपल्याला इथे केलेला आहे. पूर्वसंचित म्हणजे पूर्वी केलेली कर्मे आणि भोग हे त्याच्यानंतर मिळालेली फळं, त्याला आपण भोग असं म्हणतो. भोग म्हणजे दुःख प्राप्त झालं म्हणजे आपण त्याला भोग असं म्हणतो. सुख प्राप्त झालं म्हणजेच मनाला आनंद झाला, आमच्या इंद्रियांना आनंद होतो हे आम्हाला कळत नाही. आमच्या इंद्रियांना आनंद होतो आहे, आमच्या इंद्रियांना दुःख होत आहे हे मनाला कळत नाही. म्हणून हे मना तू स्वतःच विचार करून शोध घे. मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे? विवेके सदा सस्वरूपी भरावे. म्हणजे हे मना तू विवेक कर, विचारपूर्वक वेळेवर कर्म केलेस तर तुझं पूर्वसंचित हळूहळू
कमी होत जाईल. नवीन नवीन भोग तुझ्यासमोर येत राहतील. कारण किती भोग आपण केलेले आहेत, किती कर्म आपण केलेली आहेत, कित्येक जन्मांपासून हे कोणालाही माहिती नाही आहे. परंतु मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर ते सगळे भोग आपल्यासमोर ठाण मांडून उभे असतात, दत्त म्हणून उभे असतात. कधी चांगले भोग, कधी वाईट भोग, कधी आकस्मिक भोग, कधी प्रासंगिक भोग, कधी सामाजिक भोग, कधी राजकीय भोग, कधी आर्थिक भोग, कधी वैयक्तिक भोग, कधी मानसिक भोग. असे भोगाचे कित्येक प्रकार आहेत. त्या सर्व भोगांचे प्रकार पूर्वसंचितांमुळे, पूर्व केलेल्या कर्मांमुळे, म्हणजे याच जन्मातल्याने याच्या आधीच्या जन्मांमधून सुद्धा केलेली असेल त्यांची फळं भोगणं शिल्लक आहे. आणि म्हणून तुला मानवजन्म प्राप्त झालेला आहे. ती कर्मफळं संपवण्यासाठी, त्या कर्मफळांपासून उत्पन्न होणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्या नादी न लागतात त्यांना शांतपणे सहन करणे, सुख सहन करणे ही सुद्धा एक मोठी कला आहे. दुःख आपण सहन करतोच. दुःखामधून प्राप्त झालेला क्रोध सुद्धा आपण सहन करू शकत नाही. सुखामधून प्राप्त झालेला लोभ आपण सहन करू शकत नाही. तेव्हा हे विचारे मना तूची शोधोनी पाहे, मना त्वाची रे पूर्वसंचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. समर्थांनी इथे फार मोलाचा उपदेश आपल्यासमोर कडी उलगडून दाखवलेला आहे. आणि हा संपूर्ण उपदेश फक्त 4 चरणांमध्ये त्यांनी केलेला आहे. ज्याला जसं जीवन जगायचं आहे त्याप्रमाणे त्यांनी किमान पक्षी आताच्या पुढेच्या उरलेल्या आयुष्यामध्ये कमीत कमी पाप संकल्प सोडून द्यावे, आहे की नाही. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की नाही, मना क्रोध हा खेदकारी, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा सांगितलं आहे ना आधीच्या श्लोकांमधून. म्हणजे आपल्याला कुठलं कर्म आता उरलेल्या आयुष्यामध्ये करायचं आहे याची वाटचाल आम्ही ठरवायची आहे. आमच्या मनाला तशी बंधनं घालायची आहेत, आमच्या मनाला तशी शिकवण द्यायची आहे. आणि म्हणून हे मानवी मना, तोच तुझ्या मनाला विचार की या जगामध्ये असा कोण सुखी आहे. तुझ्याच मनाला पडलेल्या प्रश्नांचं, प्रश्नांचं उत्तर तुला शोधायचं आहे. पुस्तकातून ते सापडणार नाही. तुझ्या आजूबाजूच्या नातेवाईक तुला सांगू शकणार नाहीत. कारण ते स्वतःसुद्धा तुझ्यासारखे सुख शोधायच्या नावामध्ये सुख आणि दुःख यांची अनुभूती घेत आहेत. आणि त्या सुख शोधायच्या नादामध्ये, सर्वोच्च सुख शोधायच्या नादामध्ये अजून अजून कर्मफलांमध्ये गुंतून पडत आहेत. यामधून आपण हा बोध घ्यायला पाहिजे की आता उरलेल्या आयुष्यामध्ये याच्या पुढे आपल्याला कळलं आहे ते आता वळवायचं आहे आणि कृतीत उतरवायचं आहे. समर्थांना अपेक्षित कृती आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. हे म्हणा तू त्याप्रमाणे कृती कर आणि आपले जीवन संपूर्णपणे सत्कर्मांनी जगायचा प्रयत्न कर. त्यामुळे तुझे पूर्वसंचित आपोआप कमी कमी होत जातील. समोर येणाऱ्या पूर्वसंचितांच्या फलांना, कर्मफलांना शांतपणे प्रतिसाद न देता, कर्मफल हे कर्म जे आहे ते फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. त्यामुळे समोर आलेलं फळ, समजा सुख आलं आहे, लाखो रुपये मिळाले आहेत, तर आनंदी न होता आले ठीक आहे, भगवंताने दिले, त्याची मर्जी, त्याच्यासाठी आपण खर्च करू. त्याने तुमच्याकडे दिलेत. आता पायाला जखम झाली, मनाला वेदना झाला, म्हणजे पायाला वेदना झाल्या त्या मनाला वेदना झाल्या असं आपण म्हणतो, पण तसं नाही आहे. ॲक्च्युअल काय आहे, तो कुठल्या तरी कर्माचा फळ आहे की ज्यामुळे तुम्हाला ती जखम होणं आवश्यक होतं. ती जखम करत असताना जर मला ठेच लागली तर मी 4 लोकांना शिव्या द्यायच्या नाही, ती शांतपणे सहन करून त्याच्यावरती मलमपट्टी करून काही दिवस शांतपणे ती जखम होईपर्यंत अजून पाप निर्माण होणार नाही माझ्या वाणीतून, माझ्या कृतीतून, माझ्या शब्दातून, याची काळजी घ्यायची आहे. म्हणून पूर्वसंचित कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आपल्याला समर्थांनी यामध्ये सांगितलेला आहे. यापुढे आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये कमीत कमी पापकर्म होतील आणि सुखकर्म जरी आपल्यासमोर आली
तरी त्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं हे आपण ठरवायचं आहे. त्याप्रमाणे मनाला आपण बंधन घालायचं आहे. बंधन 2 प्रकारचं आहे. एक आहे त्याग आणि दुसरा आहे लोभ. लोभ केला तर पापकर्म वाढत जाणार, पूर्वसंचित वाढत जाणार. आणि त्याग केला तर पूर्वसंचित कमी होत जाणार, त्याच्यामध्ये भर पडणार नाही. कमी होत जाणार म्हणजे पूर्वसंचितामध्ये भर पडणार नाही. हे प्रत्येक मानवाने आपल्या मनाला समजावून सांगावे आणि त्याप्रमाणे यापुढील उर्वरित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा आणि आपले जीवन सफल करून धन्य व्हावे. जय जय रघुवीर समर्थ.